कोकणात मान्सून सक्रिय होऊन 8 दिवस उलटलेत. मात्र 8 दिवसानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्येच सध्या पावसाची विदारक परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे. पाऊस या ठिकाणी गायब झालेला आहे आणि त्यामुळं धरणातला पाणीसाठा या ठिकाणी खालावलेला पाहायला मिळतोय. 69 धरणामध्ये अवघा 34% इतका पाणीसाठा सध्या शिल्लक असलेलं पाहायला मिळत आहे. ऐन जून महिन्याच्या तोंडावरती म्हणजे जून महिन्याच्या मध्यावरती या ठिकाणी रत्नागिरीकरांचा घसा या ठिकाणी कोरडाच असलेला पाहायला मिळतो आहे. पावसाच्या हुलकावणीमुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं भीषण संकट या ठिकाणी उभं राहिलेलं पाहायला मिळत आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या धरणामध्ये 477.37 दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा सध्या शिल्लक असलेला पाहायला मिळतोय. पुढचे काही दिवस पाऊस न पडल्यास धरणांच्या पाणी पातळीमध्ये या ठिकाणी मोठी घट होऊ शकते आणि त्याचमुळं सध्या जिल्हा प्रशासन देखील याच चिंतेनं सध्या अलर्ट मोडवरती आलेलं पाहायला मिळतंय. गेल्या वर्षीची तुलना केली तर या म्हणजे जूनच्या मध्यापर्यंत या ठिकाणी 51% पाणीसाठा या ठिकाणी झालेला होता आणि पावसाचं प्रमाण देखील बऱ्यापैकी होतं, कारण गेल्या वर्षी मेमध्ये या ठिकाणी पाऊस सुरू झालेला होता. मात्र सध्या आपण उभे आहोत ते शीळ धरणामध्ये आणि रत्नागिरी शहराला हा पाणी पुरवठा करणारा या ठिकाणचा धरणाचा महत्त्वाचा भाग आहे. या धरणात सुद्धा सध्या 14%च एवढा पाणीसाठा शिल्लक असलेला पाहायला मिळतोय. पुढचे काही दिवस या ठिकाणी जर पाऊस पडला नाही तर रत्नागिरीकरांवरती सुद्धा या ठिकाणी पाण्याची आणीबाणी येणार आहे. कदाचित एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ रत्नागिरी शहरावरती येऊ शकते. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर 64 गावामध्ये 151 वाड्यामधील 45,000 ग्रामस्थांना सध्या पाणी टंचाईची या ठिकाणी झळ बसताना पाहायला मिळते आहे. पाऊस लांबलेला आहे, हुलकावणी देतो आहे आणि त्याचमुळं सध्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी ऐन जून महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी टंचाईचं संकट या ठिकाणी उभं ठाकलेलं पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.